मी राजधानी दिल्लीमधून आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये बैठक पार पडलेली आहे। ही महत्त्वाची बातमी आपण पाहणारच आहोत। तर दिल्लीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून अमित शहांची भेट घेण्यात आली आहे। दिल्लीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा पार पडलेली आहे। वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव वाढल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते आहे। मंत्र्यांच्या वर्तनावरून फडणवीसांनी तीव्र नाराजी देखील व्यक्त केलेली आहे। देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर दिल्लीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमित शहांची भेट घेतली आहे। जवळपास 25 मिनिटे अमित शहा आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। तर आता मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये नेमकी कोणती चर्चा झाली, राज्यातील मंत्रिमंडळ फेरबदलासंदर्भात या बैठकीमध्ये काही चर्चा झाली का, हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तर वादग्रस्त मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। दिल्लीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अमित शहा यांची भेट घेण्यात आलेली आहे। तर माणिकराव कोकाटे यांचं सभागृहातील रमी खेळतानाचा व्हिडिओ, त्याचबरोबर सरकार भिकारी हे वक्तव्य त्यांना चांगलंच अडचणीत येण्याची शक्यता आहे। तर दिल्लीमध्ये शहा आणि फडणवीसांची भेट झालेली आहे। वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर मंत्र्यांच्या वर्तनावरून फडणवीसांची शिंदे आणि अजित पवारांकडे तीव्र नाराजी। वादग्रस्त मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांसोबत भेटीगाठी सुरू आहेत। माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढून घेतलं जाणार अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। तर माणिकराव कोकाटेंना मदत आणि पुनर्वसन खातं देखील मिळणार आहे असं सूत्रांकडून कळत आहे। तर दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अमित शहांची भेट घेण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्यातील वादग्रस्त मंत्र्यांना आता डच्चू मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।